मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे प्रतीक गांगुडे या चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहे मंडणगडला आणि मंडणगडला जाता जाता आपण एक चांगला बेस्ट स्टॉप घेणार आहे, तो म्हणजे पालीचा गणपती. बघूया. हे बघा, हे माझ्या ऑफिसमधले कलिग नितेश सर आणि सुनील सर. हाय बोलो सर. थांबा थांबा थांबा, याला तर तुम्ही ओळखत असणार. हा लत्या आपल्या ब्लॉगमध्ये आधीपासून नेहमीसोबत. सगळ्यांच्या इंट्रोनंतर आम्ही सुरू केला एक भन्नाट प्रवास. पालीला जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत, एक म्हणजे पेणवरून, दुसरा खोपोलीवरून. आम्ही खोपोली मार्ग निवडला आणि जाताना सुंदर असे जंगल, झाडी, नागमोडी रस्ते. सुमारे 3:30 वाजता आम्ही पनवेलहून निघालो. उन्हाचा तडाखा होता, पण उत्साह त्याहून मोठा. रस्त्यावरची हवा, निसर्ग, ट्रिप खरी सुरू झाली होती आता. पाच 22ला आम्ही पालीमध्ये एंट्री केली. तर मित्रांनो, आम्ही पोचले पालीला. इथं पार्किंग केली, 20 रुपये तिकीट 2 व्हीलरचा. आणि इथून तुम्ही बघू शकता, इथे एंट्री आहे पालीच्या गणपतीची. आणि याच्या मागे सरस गड एक आहे. अशा प्रकारे आम्ही एंट्री करतो. इथे असं चप्पल स्टँड आहे. असं आल्यावर इथून एंट्री केल्यावर राईट मारल्यावर इथं चप्पल स्टँड आहे. तिथे 30 रुपये देऊन आपण चप्पल ठेवू शकतो. आणि हां, तुम्हाला बोललो ना मी की याच्या मागे सरस गड आहे. तर बघा, तो गड तिकडे. ह्या गडावर पण येऊ आपण कधीतरी. छान दिसतंय. इथे हातपाय वगैरे धुवा आता. सर काय करायचं? सर काय करायचं बोलताय? ताट घ्यायचे आम्हाला, आणि ताट पण घ्यायचे आणि मोदक पण घ्यायचे. एंट्री कुठून आहे? एंट्री इथून. देवस्थान इथूनच आहे. त्या साईडला पण. पेढ्यासकट 100, विदाउट पेढ्यासकट 50. विदाउट पेढे 50. विदाउट पेढे ना? विदाउट पेढे. हां, तो बाजूला. ओके. तर आम्ही आता ताट घेतला विदाउट पेढे. ओके. एक बाजू ना. ओके, कम ऑन. हे क्या है? चक्की. चक्की? नहीं, ये पत्थर है रे पूरा. कौन सा चक्की? जळतात ना. जळतात. हा अष्टविनायकातील एकमेव गणपती आहे जो भक्त वल्लाल यांच्या नावाने म्हटला जातो. इकडची वाईब एकदम खूप शांत आणि स्पिरिच्युअल होती. तुम्ही टेस्ट करा सर. मी टेस्ट करतो. हां सर ओनली मराठी. हा सर. खूप छान. अजून एक घेऊया. चालेल चालेल, मी पण अजून एक घेणार. मला द्या ना. देवाची
थोडं खाली रहेगा तो एक और इथं थोडं 2 तासाचा नॉनस्टॉप रन, 2 तासाचा नॉनस्टॉप रन आहे की नाही. हो या थोड्या वेळ विश्रांती करू आणि मग आम्ही निघूया इथून. तिकडे लिहिलंय फ्री पार्किंग आणि आता हे सर हसायला लागले इथं, तिथं फ्री पार्किंग होती म्हणून. आम्ही आता जिथं पार्किंगला गाडी दिलेली ठेवलेली पैसे देऊन ती घ्यायला चाललं, कारण की 1 तास व्हायला आलेत. चलो 1 तासाच्या वरती जास्त पैसे. थोडं पुढं आलं की इथं मोफत पार्किंग आहे आणि तो बघा तिकडे सरसगड. क्रमांक 2 बाकीची बात. तर आम्ही मोफत पार्किंगमध्ये गाडी टाकली, पार्क करी. आता इथं थोडं नाश्ता करू. आमचं दर्शन झालं आहे, नाश्ता करू आणि बघू पुढं काय. हे बघा मस्त इथं सनसेट आहे. तर आमचं दर्शन झालं आहे, आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि आम्ही आता निघतोय आता इथून. बघू आता वाजलेले आहेत 6:45. 2 तासात आपण पोचूया. 2 तासात आपण पोचू. अजून आता माणगावमध्ये एक स्टॉप घ्यायचा आहे, तिथे बघू. येताना रस्ते खूप असं जंगलातून आले, छान वाटतं असं बघत बघत आरामात आलं. धूप नाही लागेल आहे की नाही सर? एन्जॉय करत आलं मस्त. आता लत्या काय बोलतो? आता तू गाडी घेतोय काय? हो बघू आता, सोबत जाऊ आता. सोबतच तू सोबत जाऊ. हा गाडी मी चालवतो मग अशा प्रकारे बाय बाय सरसगड आणि बाय बाय पाली. इथून पण एक एंट्री. गाव लागलं मध्ये ना, त्या गावामध्ये खूप वेळ जातो. हायवे टू हायवे लागलं तर फटाफट निघून जाता येतं आपल्याला. तुम्ही मला बघू शकता, मी पूर्ण पॅक आहे. आणि हे बघा सरांनी गाडी लावली. असे प्रॉब्लेम वन वे असल्यामुळे असे प्रॉब्लेम होतात. इथून आम्ही आता पालीच्या बाहेर निघलोय. बाय बाय पाली. आता लागलोय आम्ही, आता हायवेला लागलोय मस्तपैकी. निवांत काही घाई नाही आहे, काही टेन्शन नाही आहे. आनंद घेत आम्ही निघालोय. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनली आता वाजलेले आहेत. हे बघा मित्रांनो,
फायनली वाजलेले 10 वाजता आम्ही पोहोचलो आहेत. हे बघा काय मस्त वाईब आहे. कसं वाटतंय सर? मस्त जस्ट नाव पोचलोय. इथे छान घर बनवलंय, शेलार मामाचं घर. हे बघा आहे की नाही. आता मस्त आम्ही थोडा आराम करू. अजून 2 मेंबर याचे बाकी, ते बसने येत आहेत. येतील 1 वाजेपर्यंत आरामात. तोपर्यंत आम्ही जेवून खाऊन मजा करू आपण. काहीच नाही वाटलं, एवढं काय थकवण काय वाटलं नाही. आरामात आलो. हे बघा शेलार मामा हाय करा, हाय फक्त. जेवा जेवा जेवा. किधर जा रहे? साग का लकड़ी देखने जा रहे। रात को साग का लकड़ी देखने का इनको. साग का 2 साल हो गए, 2 साल से कितना ऊपर हो गए। सागाचं लाकूड आहे हे. लाकूड वो क्या था म्हणतात इधर झाड. अभी सॉरी. आएगा। और वो देख वो भी आ गया था, उसको तो काटा था ना उधर, वो टेढ़ा था ना उधर। हे बघा शेलार मामाने अरे टेढ़ा था। झाडच लावले हे सगळे सागाचे. मी तुम्हाला सकाळी दाखवेल. तर आता आम्ही जेवलो मस्त निवांत. 12 नाही वाजलेत. किती वाजलेत? 11:15 झालेत. 11:15 वाजलेत. निवांत रात्रीचे सगळे झाड बघतात. रात्र झाली तरी. ये कौन सा फूल का पेड़ है? वो उसका चापा जापान चापा चापा कोई लटक रहा है क्या उल्टा? बापरे. अचानक देखा ना मेरे को, फट गई मेरी. उल्टा कोई लटक रहा है क्या? मेरे को भी लगा ना अचानक देख. वैसा ही लग रहा है वो. देखो ना. शपथ नेट आहे. अचानक देखा ना. नेट आहे बघा. हे बघा रात्री असं अचानक लक्ष गेलं आणि असं वाटतं काहीतरी लटकतं तिथं. नहीं डरने का काय को डरने का? तू भी डरा रहा है. ये भी तो डरा. मैं नाही. डरा मैं नहीं बोलता. कोकणात आलोय. कोकणात घाबरायला लागणारच ना कोकणामध्ये. बाथरूम है ना. तर अशा प्रकारे आमची सकाळ झालेली आहे. तुम्हाला रात्री तुम्हाला नाही दिसलं असेल तर मी तुम्हाला आता सकाळचा व्ह्यू दाखवतो. तर हा व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही नाश्ता करायला बसलो आता. झाली का झोप? सगळ्यात लेट सरच उठले. सगळ्यात लेट. तर मस्त एक सनस्क्रीन थोड्याला लावून अख्ख्या बॉडीला फासून आम्ही सगळे आता निघालोय मंदिराकडे. आता बघूया मंदिर कोणत्या साईडला आहे. हा इकडे असं वाटतं गावात आहे मंदिर. आणि हे बघा रात्रीच हे बघा आम्ही या रस्त्याने आलो रात्रीचं. इथून आलं तर इथे लगेच घर, म्हणून आम्हाला काही अवघड नाही झालं घर शोधायला. शेलार मामाचं गाव आम्ही आता एक्सप्लोर करायला निघालोय.
रस्त्याच्या बाजून क्या रिटायरमेंट के बाद दोनों आमने सामने? मम्मी काय चाललंय येतात एवढाच ना तुम्हाला मी एक आता मस्त सकाळ सकाळी आम्ही निघालेलो मंदिरात जाता हे बघा चप्पल तुटली. आता इथे गावात कुठे चप्पल शिवणारा भेटतोय का नाही हे मला प्रश्न पडलाय. हे बघा हे काजूचं झाड आहे. बीज आहे ना इथे. हा टाइम आहे. ते तिकडे मंदिर वाटतंय. केल्यावर मामा आता काजू पाडतायत. किधर है? एकदम ऊपर देखेंगे हा दिसला मला दिसला. तोड़ इधर रूम है. उसका हिला उसको हिला. सुनील हे बघा वो फल अगर बड़ा रहेगा ना तभी वो काजू का अच्छा है. अच्छा. समझा. इसका फल अभी तो छोटा है. आ मस्त मस्त एक और है. पिकाव. हे बघा हे बघा काजू. एक खालचा फ्रूट मोठा पाहिजे. काजू. खाऊ शेन खाते तो येल. ये? खाते नीचे का खाते. नीचे भी खाएगा. हाँ दो पर वो ये तोड़ू ना. झाड आहे घुमा ना उसको ये भाई गोल घुमा उसका फोटो मार ना लिया. ये लो खाओ. उसको दाग लगता है नहीं उल्टा सा उल्टा. अजय कुछ है मैं खाया नहीं कभी. मैंने खाया है बचपन में मस्त लगता है. ये माती सर रस इसको थोड़ा धोना पड़ेगा. तू ही खाओ इसको काट. बोलो प्लान कब हुआ था ये अपना. 2018 से प्लानिंग था अब सक्सेस हुआ है. हाँ और आज निकल रहे हैं राउंड अप पे मंदिर के दर्शन मंदिर कर के रहे हैं. दर्शन करने. चलिए चलो. क्या भाग रहे हो. वो कुछ नहीं कर रहे वो खुद भाग रहा है. आता इथे पिकलेले आंबे आम्हाला भेटलेत. तो तिथे आई चला. इधर नाही खाल्लाय तो. जंगली रहेगा ना. हाँ हाथ दुखता करके मैं फेंकता नहीं. नहीं कच्चे कच्चे इसलिए नहीं गिर रहे. पक्का है यार पटाखे गिर जाएगा. इसका सील संभाल. पाप लगेगा. अपना एक्सपीरियंस है ना. थैली कम छोटा पड़ रहा है अभी बड़ा लेना चाहिए था. आप लोग जेब में डालो एक हे बघा ताकत ते करेगा मस्त. हे पडलेले आहेत रे. आम है. आम है ये आता टाका थैली में टाको. आते समय 2-4 और तोड़ेगा. चल अभी पहले दर्शन करो. चलो.
कुठे? सुनील बाळा महादेव शेलार. हो मंदिरमध्ये देणगी 2022. व्ह्यू बघा, हे बघा काय मस्त व्ह्यू आहे. पावसाळ्यात काय वाटत असेल. हे आमच्या गावचे शेतकरी. हा आमच्या गावचे शेतकरी आहेत. हा काय पिकवलंय तुमच्या शेतात? हा अजय सर, हरभरा. भागो भागो भागो. तो झाड़ी गिराएगा लगता है. डायरेक्ट झाड़ लेके जाने का. ऊपर पत्थर फेंकने का, 4-5 तो गिरेगा. नीचे फेंक रहे हो गिरेगा. त्या मस्त आंबे तोडायला चढलाय वरती. अरे तुझ्या मागे बघ इथे बघ. हा मग तुझ्या एका जागेवरती मागे मग झाडे आहेत. एवढे कैऱ्या काढल्या, अजून काढतच आहे. त्या झाड टाकला करतो का आता? पाहिजे का रे अजून? अजून पाहिजे, घे ना तू. सगळे काजू काढतायत दगडी मारून. नेम तर एक लागत नाही, फुकटचं मारतायत दगडी नुसती. पाडून दाखव चल. ए पडला. गिरा ना भाई, बोल रहा कुछ गिरा नहीं रहा बोलता है. तर मित्रांनो, आम्ही आता इकडे मार्केटला चाललोय. तुम्ही बघू शकता बाकीचे 3 जण टमटम बोलू शकता, रिक्षा बोलू शकता, त्यामध्ये आहेत. बाटी बघा, बाटी बोल मच्छान बदल इकडे जाण चालू आहे मार्केटमध्ये. बोंबील 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 नुसता बोंबील बोंबील. ड्राय फिश ड्राय फिश बघा. बाजारात आलोय आपण, पूर्ण बाजार भरला. हो मसाला, लसूण आहे, लसूण आहे, इकडे भाज्या मस्त भाज्या. 500ला पाव, ते आम्हाला 200ला दिलेत बोंबील. आपण किती घेतलेत? अर्धा किलो. कितीला भेटले ते? माहिती आता पैसे देणार तेव्हा. 200ला घेतले आपण. 200ला पाव भेटले. हलके हो जाते हैं बोंबील, हलके हो जाते हैं. नहीं क्या पैसे दादा तुला काय घ्यायचं का? मानगावला तिकडे काय करवंदे वगैरे भेटतात. हां ते घेऊन जाऊ ना भाई. ते जाता आता घेऊन कांदा वगैरे चांगले भेटले. ते जाऊ घेऊन. हे मी यांची मस्ती घेतोय. मी पण यांच्या सोबतच आहे. आम्ही त्यांना शोधतोय. अहो माझं दुकान असं तर मी तुम्हाला दिले असते 100 रुपयाला आणि दुसऱ्यांना 50ला दिले असते. अरे सांग रे. मला नाही माहिती हो, दुकानवाले इथे नाहीये. अरे यार तेच ना, त्या दुकानावर तिथं दुकानवाला अजून आलंच नाही. सगळे मलाच भाव विचारत होते. आम्ही दुसऱ्या कलिंगडवाल्याकडे आलो. कितीला घेतला आपण? 30 रुपये. ओ
सरांनी कलिंगड कापून दिलाय, एक नंबर कापून. तर हे तरुण माणसे काही थकतच नाही. आम्ही फक्त तिकडे बाजारातून आलो, घरी सामान दिलं, भाजी बनते, तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत आम्ही पुन्हा चाललोय आंबे घ्यायला. मगाशी कैऱ्या घेऊन आलो, आता आंबे घ्यायला चाललोय. इधर हम लोग खड़े रहे, स्कैन हुआ, उधर से दरवाजा खुल गया. थोडा दाग दिसतोय. हे बघ, हे नाही असे, हे बघ, हे लाल लाल, हे बघ कसे तयार झाले, तसेच काढायला लागते वरून. हो गया, बोला औरत ने बोला. हे देखो ऐसा निकालते. अरे असं मी हिंदी काढतोय, असं काढतात आहे बघा. हे आले, ते काढायचं आहे. टाकेडे गावाचं मराठी शाळा. किती पोरं आहेत इथं शिकायला? फक्त 7-8. पोकळा आंबा आहे तो, सगळं खाल्लंय. हे बघा, हे सागाचं. मस्त आहे की आम्ही घरी आलो, आंबे घेऊन आणि जेवण केलं. मस्त छान चिकन बनवलेलं, जेवण केलं. आता सगळे आराम करतात आणि ऊन उतरल्यावर आम्ही परतीच्या रस्त्याला निघणार आहे मुंबईला. चला आता आराम करतो, नंतर भेटू. हो का, कोणती मच्छी आहे? बगी. ही आम्ही मगाशी बाजारातून घेतली. आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. ऊन उतरलेलं आहे, हे बघा, ऊन उतरलंय. आता निघूया, सगळे तयार होतो. हेल्मेट खराब आहे. तर अशा प्रकारे आम्ही निघतोय, आमचा विकेंड इथे संपलाय. चला चला चला, गाडी सुटेल. चला चला, आता डायरेक्ट पनवेल. चला बाय बाय. चला ठेवा तुमच्या सगळं. हां चला मामा, बाय. अशा प्रकारे आम्ही इंदापूरला पहिला स्टॉप घेतलेला आहे 6 वाजता. हां तिथं वेगळं होतं. तर अशा प्रकारे ही होती आमची शॉर्ट ट्रिप. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8:30. आम्ही पेनला पोचलो आहे आणि अर्धा तासामध्ये आम्ही पोचून जाऊ. आता आपण जाऊया वन पीसमध्ये.